अय्यो, त्या मुकीला वाचा देण्याआधी त्या विठुरायानं तुझीच वाचा काढून घेतली की गा? या पहिल्या कोपाचा हिसका तुलाच दिला बघा त्या देवानं. मी हात जोडते, पाया पडते. मी माझ्या नातीला आता शिक्षा दिली आहे ना. तू मोठी शिक्षा करणारी. इथं मालक कोण आहे? कोण आहे मालक? तुम्हीच की हो. 4 शिंतोड्या अंगावर उडवून घेते म्हणजे झालं का? कोप संपला का? तुझ्या नातीनं राहुल पाठवलंय याचं काय? काय त्याचं? नाही मालक, भुकेल्याला तहानलेल्याला रावळात नेऊन पाणी पाजणं, खायला देणं हे तर पुण्याचं काम आहे. हो, ही काळी माती धान्य उगवताना, फळं फुलं धारण करताना भेदभाव करीत नाही. मग आपण का करावा? वा वा वा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक टाळ्या वाजवा, कीर्तन सुरू झाल्याचं. नाही मालक, हो हेच जाणतो मी, आणि हेच मी माझ्या सखूला शिकवलंय. आणि हे जर पाप असेल तर ते माझं आहे. माझा विठुराया याची शिक्षा मला देईल. आणि या राहाळाचा विषय आहे असं मला वाटत नाही. का नाही? का नाही? गावच्या भल्याची जबाबदारी कोणावर आहे? कोणावर आहे? आमच्यावर आहे. राहुल पाठवल्यानंतर काय होतं हे तुला जरी उमजलं नसलं ना, तर समजा राहायला ठाव आहे. हीच काही तुझ्या एकट्याच्या घरावर नाही पडणार आहे. समजा गावाला आग लागणार आहे. समजा गावाला आग लागणार आहे. आपलं काय जेव्हा वाचव आम्हाला. या पापी लोकांना शासन कर. आता काय होणार? काहीतरी कर. देवा कोप होणार देवाचा. जगन्नियंताच डोळे मिटून घेत असेल तर काय करायचं? मग काय करणार? या ब्रह्मांडाची निर्मिती करताना माणसांमध्ये भेद होईल असे कल्पनेतही नव्हते. कोणी रावळात यावं आणि कोणी नाही हे मी ठरवलं का? पण मग जे चाललंय ते बघत राहायचं. माणसाने माणुसकीला दिलेल्या या शापाला उशाप हा त्यांनाच शोधावा लागेल. हा लढा त्यांना द्यावाच लागेल. आणि जोवर भक्तांमधली ही दरी ओलांडली जात नाही, तोवर सखू आणि शिवप्पा सारख्या भक्तांना अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. जरा धीर धर, तुझ्यासाठी वेखण उगाळते आहे. जरा कुठं डोक्यावर पाणी ओतलं तर झालं यांच्या लगेच शिंका सुरू. आम्हाला शिंक आली असती ना तर आमच्या आईनं आणखीन घंगाळवर पाणी ओतलं असतं डोक्यावर. अशी वेळ येऊ दिली नाही कधी आम्ही. असला अगोचरपणा आम्ही मुळात कधी केलाच नव्हता. आणि हे चाललेत कुणालाही हाताला धरून रावळत नेतायत. काही झालं तरी चूक ही चूकच. आई, कशाला विषय आता परत? कशाला हवाय म्हणजे? विषय संपला असं वाटलं की काय तुला? तो मालक काय धमक्या देऊन गेलाय विसरलास काय?
राऊळ पाठवल्यानंतर काय होतं हे तुला जरी उमजलं नसलं ना तर समजा राहायला ठाव आहे. हीच काही तुझ्या एकट्याच्या घरावर नाही पडणार आहे. समजा गावाला आग लागणार आहे. समद्या गावाला आग लागणार आहे. आणि शिवा तुला सांगते, मालकाची पद्धत जरी चुकीची असली तरी तो काही चुकीचा बोलला नव्हता. अगं असं काय करते आई? देवाच्या दारात आपण सगळे सारखे ना. इथे नको, ते कीर्तनात सांग, तिथेच गोड वाटतं. मी जातो, शेजारती करतो आणि पडदणी ओढतो. नुसती शेजारती करू नकोस. झाल्या प्रकारासाठी देवासमोर चांगलं नाक घास. आप्पा थांबा, मी पण येते. बघितलंस गेली कशी दोघं बापलेत. आजी बसली इथे वेखण उगाळत, नातीला सर्दी होऊ नये म्हणून. पण तिला त्याचं काय आहे काय? विठुराया म्हटलं की हिचं देवमान हरपत. पण शेजारती तर करायलाच हवी ना सासूबाई. ते फक्त निमित्त. आप्पा पळाला माझ्या शब्दाला शब्द वाढू नये म्हणून. इतकं रामायण घडलं तरी आपलं चुकलं असं मुळीच वाटत नाही बाप लेकीला. मी काय म्हणतो मालक, तुम्ही जरा त्रास करून घेऊ नका किंवा म्हणतो मी. ते जरा शांत झाला असतात तर. तेच तर व्हायचं नाही. शांत व्हायचं नाही. डोक्यातली आग शांत झाली का सगळं संपलं. आग धगधगत राहिली पाहिजे. त्या शिवाप्पाला लय मान आहे गावात. आता माझ्या कचाट्यात सापडलाय. त्याला मी असा सहजासहजी सोडणार नाही. अगदी अगदी मालक, त्याच्यामुळे देवाचा कोप होणार हे नक्कीच. पण पण काय नाही म्हणजे देवाचा कोप झालाच नाही तर. तो नाही कोपला तर मी कोपे. शिवाप्पावर देव तरी कोपेल नाही तर मी तरी. आलं आलं मरण जवळ आलं की ओ. त्या शिवप्पाचं म्हणतो मी. मनातलं बोल सकू. आई सारखं नुसतं नजरेनं बोलू नकोस. काय म्हणायचंय तुला? आप्पा, माझं काय चुकलंय हेच मला कळत नाही. आणि हेच मी विठुरायाला विचारत होते. विठुराया सांगणार आहे माझं काय चुकलंय. ती तर माझ्यापेक्षा लहान होती. मी तुला विचारूनच दिलं पाणी. आणि भूक लागली होती म्हणून नैवेद्यातलं केळ दिलं ना. तिला किती बरं वाटलं. मग आपण तिघे खेळलोय. मग अचानक देव कोपणार कुठून आलं. आणि कोप होतं म्हणजे नक्की काय आप्पा? सखू हे सगळं खूप गुंतागुंतीच आहे. तू नको याचा विचार करू. का नको करू? ते मालक तुम्हाला इतके का आवडत होते? मला नाही आवडले. सखू अगं मी आणि तुम्ही पाप केले असे का म्हणत होते? ती बिचारी झेपडी देवळातून विठुरायाला भेटली तर काय डोंगर कोसळला? सखू आता कसं समजव तुला? हे बघ सखू, देवानं निर्माण केलेल्या सुंदर जगात काही माणसंच माणसांना चिखलात लोटतात बघ. मला सांग, आपण अभिर गुलाल किंवा उस डोंगा पर रस नवे डोंगा हे अभंग गातो की नाही? हे अभंग कुणाचे आहेत? संत चोखोबारायांचे. सखू, त्यांना सुद्धा विठुरायाच्या रावळात जाण्याची बंदी होती.
चंद्रभागेच्या पलीकडून ते विठुरायाकडे बघत राहायचं आणि फक्त चोखोबा राहायच नाही तर अवघा रंग एकेची झाल्या म्हणणाऱ्या सोयराबाई, निर्मळा, बंका दादा सगळे आपल्या झिपरीच्या नशिबाचे होते का? पण असं का? स्वार्थ, लबाडी आणि अहंकार यातून तयार झाली जाती जातींची उतरण. यातले काही जण किमान अभंगातून बोलू तरी शकले सगळं. पण असे कित्येक जण आहेत जे पिढ्यान पिढ्या काहीच बोलू शकले नाही. आपल्या झिपरी सारखे. हा जाती जातीतला अंधार कधी संपणार कुणास ठाऊक. हो 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 सखू, घाबरू नको. हे बघ, आता हा अंधार आहे पण विठुरायाच्या कृपेनं एक दिवस उजाडेल आणि जातपात संपेल. सखू, एक दिवस असा येईल ना ज्या दिवशी सगळ्यांना विठुरायाची गळाभेट घेता येईल. हो 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 सखू, हा काही विठुरायाने दिलेला कौल नाहीये. अगं तुला माहिती आहे ना, विठुरायाच्या मस्तकी एक खडा आहे, त्यातून प्रकाश बाहेर पडतो आणि तो फक्त अंधारातच चमकतो. तूच म्हणतेस ना विठुरायाने तिसरा डोळा उघडलाय म्हणून. ते ठाऊक आहे आप्पा मला, पण तुम्हीच म्हणता ना आपल्या मनात जेव्हा काहूर असतो तेव्हा विठुराया आपल्याला काही ना काहीतरी खून देतो. आता विठुराया बोलतोय आपली चूक झालेली नाहीये, आपण पाप केलेलं नाहीये. खरंय सखू, आपण काहीच पाप केलेलं नाही. आणि जेव्हा हा प्रकाश सोबतीला असतो ना तर आपल्याला जगात कोणालाही घाबरण्याची गरजच नाही. साथ तुझी, हर घडी साथ तुझी, कानामधी घुमे पावा, कानामधी घुमे पावा. सावलीच भटकते, सावलीच भटकते माझ्या संग तुझी देवा, माझ्या संग तुझी देवा. सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग. विठ्ठल 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 विठ्ठल, सखा माझा पांडुरंग, सखा माझा पांडुरंग. सखू, 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 काय झालं? आपला विठुराया
देव खरंच कोपला का रे शिवा? असा कसा विठुराया जाणार आहे आपल्याला सोडून? असणार तो, इथेच असणार आहे कुठेतरी. मी शोधतो ना त्याला. इथेच असेल, इथेच इथेच. बास नाहीये, बास नाहीये. आई, बास नाही आहे का? आपला विठुराया गेलाय आपल्याला सोडून. सासूबाई, देव कोपला, देव कोपला आहे, देव कोपला. देव आपल्यावर कोपणार नाही सासूबाई. देव आपल्यावर नाही तर कुणावर कोपेल? राऊळ बाटवलं कुणी? आपण पाप केले, भोगावं पण आपल्यालाच लागणार आहे. देवाला मुळे आपलं तोंड बघायची इच्छाच नाहीये. देव कोपलाय, देव कोपला ग बाई, देव कोपला. सासूबाई, पाणी घे. देव कोपलाय ग. आणि काय देतेस? कोप म्हणू नका. चोरीमारी सुद्धा असू शकेल ना. काय तुझी अक्कल? देवाला चोरण्याची हिम्मत कुणात आहे सांग मला. एवढा फटका दिला देवानं तरी उजेड पडत नाही डोक्यात. काल किती वेळा येऊन मी नाक घासली पण त्याची काही समजूत पटली नाही. नाही आजी, अगं हट्टी नाहीये माझा विठुराया. तू आहे ना. तू तर बोलूच नकोस. तुझ्यामुळे हे झालंय सगळं. बापाच्या अतिलाडाचे परिणाम आहेत हे. पण सांगणार कुणाला? आपल्याच कार्टीनं शेण खाल्लंय त्याला. तिला काही बोलू. माझ्याच भक्तीत काहीतरी उणीव राहिली असणार. माझीच भक्ती विठुरायाला बांधून ठेवायला कमी पडली. छे छे, तुमची भक्ती अगदी शुद्ध आणि सात्विक आहे. ओतप्रोत आहे. तिला नका कमी लेखू.
चोरीमारीच असणार. आणि माझी खात्री आहे की असली कृष्णकृत्य करणं कुण्या पाप्याच्याच मनात येणार. अरे धोंड्या, नीट साफ कर की रे, चप्पल म्हणतो मी. खिळा बिळा असेल की त्यात. वाह 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 मालक आहे. आजचा दिवस म्हणजे आनंदाचा सोहळाच की हो. आज रहाडाला कळेल देवाचा कोप म्हणजे काय असतं ते. कोप नाही दामू, कोप नाही. मालकाला उलट उत्तर दिल्यानंतर काय होतं हे कळायला पाहिजे. मालकाचं ऐकलं नाही तर काय होतं हे पुन्हा एकदा समद्यांना कळलं पाहिजे. कळायलाच पाहिजे दामू. मालकाचा हासोड नुसता हवेत नाही, त्या पाठीवर सुद्धा वाचतो. सखू, तुला सांगते बरं का, कुणीही उगीच स्वतःला बोल लावून घेऊ नये. आपल्या भक्तीत मुळी सुद्धा खोट नाहीये बरं. मला तर असं वाटतंय ही कुणाची तरी करणी आहे, मुद्दाम केलेलं असणार. आणि बघा, विठुराया न्याय केल्याशिवाय राहणार नाही. शिवा 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 शिवा. आपण शकू ना बेअक्कल कावळा म्हणतो मी. आत्ता जाईल बघा की हा डाग. अपशकून नाहीच की हो. हा डाव भूताचा असतो म्हणतो मी. आणि त्यालाही तो जमलाय म्हणून नजर लागू नये म्हणून दिलाय हा ती ती तीट. थांबा की हो, आत्ता जाईल बघा की हो डाग. जाईल बघा. कावळा की तू. त्या सूर्यदेवाची कृपा असते बघा तुमच्यावर. बघता बघता वाळून जाईल की हो पुन्हा तर म्हणतो मी. पंख वाळवत बस कावळ्या. आता विठुराया पण खेळणार. विठुराया, तुम्ही दगा लपा, मी शोधते. अगो माई, तुला ठाऊक नाही, माझा विठुराया कोपला नाहीये किंवा तो माझ्यावर रुसलाही नाहीये. तो आहे ना इथेच कुठेतरी लपलाय. काल की नाही मी त्याला विचारलं होतं आपण लपंडाव खेळू का. विठुराया, 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 अरे कुठेस तू? विठुराया, कसा रे तू? चंदनाचा टिया लावला नाही की तुळशीची माळ घातली नाहीयेस. विठुराया, 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 अरे कुठेस तू? ऐक ना, मी काय म्हणते, हे सगळं आवरून झालं, लोण्याचा नैवेद्य झाला की मग आपण खेळूया ना. विठुराया, सांग ना रे, कुठेस तू? अप्पा, अप्पा,
पप्पा इथे विठुराया नाहीये. हा बघा ना इथे कुठेच विठुराया नाहीये. पप्पा तो आहे ना वडाच्या मागे लपलेला असेल. चला आपण तिकडे शोधूया. तुम्ही त्याला चांगला खडसावून विचारा. म्हणावं असं पारुशाने कोणी कोणी खेळतो होय. विठुराया, ए विठुराया, कुठेस तू? लहान व्हावं म्हणतात हेच खरं. सगळ्यात आधी तेच सावरतं. मी छान ऊन पाणी काढते तुझ्यासाठी. मग ना तू रोजच्या सारखी आंघोळ करून घे. विठुराया, आणि आपल्याला बळही देतात. ऐकलंस का? ए विठुराया, किती वेळ लपणार आहेस असा? विठुराया